महा TET 2024चा निकाल लागलेला आहे। आपण लास्ट व्हिडिओ दिलेला आहे की रिझल्ट कसा चेक करायचा, परंतु भरपूर विद्यार्थी आहे की त्यांच्याकडे ID पासवर्ड नाही आहे, अशा प्रकारच्या त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। तर ID असणं खूप गरजेचं आहे, कारण ID नसेल तर आपण लॉग इन करू शकत नाही। कारण साइडवर आल्यानंतर तुम्हाला वर मोबाईलमध्ये जर तुम्ही चेक करत असेल तर वर तुम्हाला 3 डॉट दिले, तिथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन जे आहे लॉग इनचं, यामध्ये सुद्धा सेकंड नंबरचं ऑप्शन आहे उमेदवाराचे लॉग इन, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे यूजरनेम आणि पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन येणार आहे। यामध्ये यूजरनेम आणि पासवर्ड टाकणं गरजेचं आहे, कारण सर्वात शेवटी जर चेक केलं तर पासवर्ड विसरलाय अशा प्रकारे ऑप्शन दिलेला आहे। परंतु यामध्ये जे ID आहे ते ID रिसेट करायचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी कस्टमर केअरला फोन करून म्हणजे हेल्पलाईनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला हेल्पलाईनमध्ये नंबर दिलेला आहे। तर या नंबरला तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला तिथून तुमचा ID जो आहे तो मिळून जाणार। तर तुम्ही या नंबरला फोन करू शकता, यांच्याकडून तुमचा ID घ्या आणि त्यानंतर तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर अशा प्रकारे ज्यांचेही रिझल्ट बघायचे बाकी असेल ते विद्यार्थी रिझल्ट बघू शकतात। आणि त्यानंतर मेन पेजवर एक जे शुद्धीपत्रक आहे हे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघू शकता तर हे शुद्धीपत्रक दिलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2000 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा TET 2024 पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी, पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वीचा निकाल महा TET या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या निकाल दिनांक 31/1/2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल। या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावायची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास महा TET या संकेतस्थळावर दिनांक 1/2/2025 ते 6/2/2025 पर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल। अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर ज्याही विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचा असेल, ज्याही विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, तर त्यामधून काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की आपला रिझल्ट हा चुकीचा आहे तर तुम्ही यावरती आक्षेप घेऊ शकता। जिथून आपण रिझल्ट चेक केला आहे त्याचवरती आक्षेपबद्दल एक ऑप्शन दिलं आहे, तिथून तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। तर अशा बद्दलचे पत्र आहे आणि यामध्ये 6/2/2025 पर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, म्हणजे तुमच्याकडे 6 दिवस आहे आणि आजपासून आक्षेप नोंदणी सुरू झाली आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर ज्याही विद्यार्थ्यांना ID पासवर्ड मिळत नसेल, कस्टमर केअरला फोन करून त्यांच्याकडून तुम्ही ID पासवर्ड घेऊ शकता। जे नंबर आहे म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉपी करून डायरेक्टली त्यांना कॉल करू शकता। तर महाराष्ट्र TET बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। या संदर्भात जी पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।